महाराष्ट्र में इस वक्त कुछ ज्यादा ही गुंडागर्दी हो रही है। पहले आप ये वीडियो देखिए। मी राश्री मोरे। अरे राजश्री मोरे, तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे। मी अरे कोण तर आहे? माझा बाप ना भेंडचो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। हा कोण? मनसेवाले? हा। अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार? काय भेंडचो, तू पैसे घे। अच्छा, तू मला शिव्या देतोयस? हा, दे शिव्या, दे शिव्या मला। नाही इकडे जा, इकडे सांभो आणि मग माझ्याकडे ये। कुठं का थांबव? एक मिनिट। बोलवतो. हा बोल। गाडी कुणाची ठोकली तू, त्यांची की माझी? कोणाला बोलवशील? कोणाला बोलवशील? हॅलो, साहेबांना पाठव ना. हे बघा, हे हा राहील, पिऊन आहे ना, हे बघा दारू पिऊन आहे ना यांची हा राहील, हा मला शिव्या देतोय, हा मला भेंचोद बोलतोय, हा मला शिव्या देतोय, हा बोलतोय माझा बाप हा आहे, तो आहे। कोण आहे तुझा बाप? तू माझ्या गाडीवर चढलायस, वीरा देसाईच्याकडून पुढे आंबोली मला माझी गाडी ठोकलेस आणि तू मला पैशाची धमकी देतोयस। हा राहील, हा मनसेचा आहे, हा बघा, आणि तू लाईव्ह आहेस आता। तुला पूर्ण मुंबई बघणार, तुला सगळा इंडिया बघणार आता। बोल, दे शिव्या तू मला। हॅलो, ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो, मराठी में बोलो, और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो। और ये लड़का मनसे वाला राहिल, ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने। ये देखो, और इसने मेरी गाडी ठोकी आहे आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू पिऊन चाललेत हे मनसेवाले। गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही, मग गाडी तो इकडे सगळी पब्लिक जमली. ही बघा पब्लिक, हा मला शिव्या देतोय। ह्याचं नाव आहे राहिल शेख कारवाई करायची. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे बघा, मला मराठीमध्ये माफी मागवायची होती का? हे कर्म असतात, हे बघा, हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे। बघू आपण, अरे बघू आपण. मला घे बघून। तू पण इकडेच आहे, मी पण इकडे. हो घे बघून, हा मला धमकी देत आहे। हा घ्या, हो हो, दे धमकी। नाही त्यानं कार्ड दाखवलं, यावं लागेल मला. जरा तो खूपच तामाशा आला इकडे, समोरासमोरच झालं. दे धमकी, आम्हाला गाडी दे धमकी। काय बोलला सत्ता? ते वीरा देसाईच्याकडून सरळ येतो ना, आंबोली चौकीच्या इकडे, बीड चौकीच्या इकडे पुढे तिकडे. काय बोलला तू आता? मी पण इकडे आणि तू पण इकडेच। मेट्रो स्टेशनच्या अलीकडे, इकडे वीरा देसाईच्या इकडे बॅरामती. काय रे, तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला? मग लोकांना मराठी बोलायला शिकवता? कपडे नाही आहेत? तिकडे आलं, त्याने गाडी त्याला थांबवलं, दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली त्याने. ती मॅडम बोलली की बसा बसा साहेब, माझी गाडी ठोकली वगैरे म्हणून. गाडी पण कोणाची ठोकली? राश्री मोरे। अरे मी मराठीमध्ये बोलणारी, बिझनेस करणारी, तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे। आपण भेटू ना. हो देसाईच्याकडून येतो ना आपल्या, आपण भेटू. भेटू रे, खूप चांगलं भेटू आपण। हो 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 हो, तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस। तुला माहितीये थांबलं पाहिजे होतं, तुला थांबवत होतो, तुला गाडी चालवायला पण येत नव्हती। हो वीरा देसाई. तू मला ताई पण बोलतोयस, तू मला भेंचोत पण बोलतोयस, तू ठरव। मी भेंडचोच बोललोच नाही। इतना पब्लिक है बे, ये देखो, ये गाली दे रहा है, बोलता है मी भेंचोत बोललोच नाही। ऐक तू ना, त्याला कर ना, आंबोलीच्या राणेला ऑपरेटरला फोन करून सांग कोणाला फोन की करशील ताई? मोबाईल एकची तू गाडी कर ना, पाठवायला. काल कोण आला होता? आपलं साई सागर हॉटेल आहे सतीश ना, राणे, त्याच्या कर ना opposite त्याला। अरे ताई, आंबोलीच्या हद्दीमध्ये साई अरे सागर तुला हॉटेलच्या माहित कोण opposite कुणाला ला करायचा? कोणाला फोन फोर करशील? व्हीलर तुला माहित गाडी कुणाला ठोकून करायचं? मला कोणाला फोन नाही लेडीजची करायचा. गाडी तू बोललास ना ठोकलेली माझा आहे. बाप कोणीतरी आहे। देसाईला. माझा बाप आहे भाई, शाण आहे. पोलीस मदत पाहिजे म्हणून. तू कोणाला फोन करशील? ओशिवराची सांग. मी कुणाला करणार आहे? मी बिचारी गरीब मुलगी, बोलायचं. माझ्या गाडीचं नुकसान भरून दे तू। मी बिचारी गरीब मुलगी। अरे किती फोन आहे? सांग ना. मी साई आता सागर बोलतो. हॉटेल, साई किती सागर पैसे बघू? हॉटेल. बाहेर काढ, अरे तू सांग ना किती आहे? पैसे काढ बाहेर, अरे ताई सांग ना किती पैसे आहे? काढ बाहेर, मेट्रो स्टेशनच्या अलीकडे. पैसे काढ बाहेर। हा, तिकडे गाडी येते. एक गाडी येते. बघ, तुझ्याकडे पैसे किती आहेत? बाहेर काढ, लेके आऊंगा, लेके आऊंगा. ओ गाडी को लेके आओ, गाडी को आत निकाल. पैसे काढ ना बाहेर, तुझं पाकिट पण खाली पडलं। ताई सांग ना किती झालं? अरे राजा, मला तू ताई नको बोलू, मला आता भेंचोत बोलला ना तू। मी नाही बोलू तुला. ए इकडे उभा राहा. येतीलच गाडी. अरे मस्त बोलला रे, नको
तिकडे माझे 2-2 दुकानं आहेत. हरामी तिकडे काल आले होते फोडायला. ह्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे. असल में ये मामला काफ़ी पहले से चल रहा है। दरअसल राजश्री मौर्य जो राखी सावंत की दोस्त है, उन्होंने पिछले दिनों अपने इंस्टाग्राम हैंडल पर एक वीडियो शेयर किया। इस वीडियो में उन्हें कहते हुए सुना जा सकता है कि सिर पर बंदूक रखकर मराठी मत बुलवाओ। अगर मुंबई से जो बाहरी लोग हैं चले गए तब पता चलेगा कि क्या क्या करना पड़ता है, क्योंकि जो लोग कर पाते हैं वो मराठियों में करने का दम नहीं है, ऐसा इन्होंने बोला। मराठियों को पहले मेहनत करना सिखाइए, फिर लोगों को मराठी सिखाइए। ये सब राजश्री मौर्य ने एक वीडियो में कहा। उसके बाद इनको मनसे के कार्यकर्ता टारगेट करने लगे। उन्होंने एक्ट्रेस के खिलाफ मुंबई के वर्षावा पुलिस स्टेशन में शिकायत की। उसके बाद उनसे पुलिस की मौजूदगी में माफ़ी भी मंगवाई गई, वीडियो डिलीट करवाया गया और तब जाकर कहीं मनसे कार्यकर्ताओं ने हंगामा बंद किया। लेकिन मामला यहीं पर शांत नहीं हुआ। राजश्री ने एक वीडियो अपने इंस्टाग्राम अकाउंट से शेयर किया। इस वीडियो में नज़र आ रहा है कि राहिल जावेद शेख ने उनकी कार को टक्कर मारी। टक्कर के बाद राहिल अपनी गाड़ी से बाहर निकले और राजश्री के साथ उनकी तीखी बहस हुई। राजश्री को यह कहते हुए भी सुना जा सकता है कि जावेद ने उन्हें गालियां भी दी। राजश्री का दावा है कि घटना के समय जावेद ने शराब पी थी। राजश्री के इसी वीडियो को निरुपम ने शेयर किया। संजय निरुपम ने एक्स अकाउंट पर इस घटना का वीडियो साझा करते हुए पोस्ट में लिखा कि नशे में धूत अधनंगा एक मराठी भाषा बोलने वाली महिला के साथ गाली गलौज करता हुआ मनसे का नेता ऊपर से अपने बाप के रसूख की धौंस दे रहा है। मराठी स्वाभिमान की रक्षा का दावा करने वालों का असली चेहरा देखिए। क्या इन्हीं मुसलमानों के दबाव में मनसे वाले हिंदुओं पर हमला कर रहे हैं? इस मामले से जुड़ा कोई भी अपडेट होगा हम आप तक पहुंचाएंगे। देखते रहें पब्लिक लेंस।